15 जून 2018. वेळ संध्याकाळची 6:45 वाजता. रिमझिम पडणारा पाऊस. सुमो गाडीतून आम्ही 11 जण सुक्रेवाडीला निघालो होतो. बदलापूरपासून सुक्रेवाडीला जाण्यासाठी 3.5 ते 4 तास लागतात आणि शक्य होईल तितक्या लवकर आम्हाला तिथे पोहोचायचं होतं. 15-20 मिनिटांनी नानांचे म्हणजे माझ्या बाबांचे फोन येतच होते. ते एकच विचारत होते, कुठे आहात तुम्ही, लवकर या. आणि आम्हाला पण पोहोचण्याची घाई होतीच. त्यामागे कारणही तसंच होतं. मी, माझ्या 2 लहान बहिणी आणि भाऊ घरी होतो. बाकी सगळे गावी गेले होते. त्या दिवशी दुपारी 4 वाजता मला माझ्या चुलत भावाने कॉल केला आणि तो रडतच म्हणाला, दीपे, आपली आत्या गेली ग. त्याचे हे शब्द ऐकून मला धक्काच बसला. कारण आठवडाभर आधी ती बेशुद्ध पडली म्हणून तिला पुण्यातील YCM हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. त्यानंतर 5 दिवस तिने डोळे उघडले नाहीत आणि डॉक्टरांना उपचार कसे करावे हे समजत नव्हतं. ती कोमात गेल्यासारखी होती. कारण ती कोणत्याही उपचारांना आता प्रतिसाद देत नव्हती. डॉक्टरांनी मामांना तिच्या आजाराविषयी काही प्रश्न विचारले, पण आत्याला काहीच आजार नव्हता. 4-5 वर्षापूर्वी तिचा एक अपघात झाला होता. तेव्हा तिच्या डोक्याला मार लागला होता आणि तिच्या डोक्याला टाके पडले होते हे मामांनी डॉक्टरला सांगितलं. रिपोर्टमध्ये पण असंच होतं. डोक्यातली शीर तुटल्याने प्रचंड रक्त वाहत होते. आत्या ICU मध्येच होती, त्याच अवस्थेत. त्या दिवशी डॉक्टरांनी तिला पूर्ण चेक केलं आणि शेवटी म्हणाले, यांच्या डोक्याचं ऑपरेशन करावं लागेल. मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्राव होत असल्याने यांची ही बिकट अवस्था झाली आहे. पण एक शंका आहे, ऑपरेशन नंतर काय होईल ते आम्हालाही माहीत नाही. त्या तुम्हाला ओळखतीलच हे आम्ही ठामपणे सांगू शकत नाही. हे ऐकून मामा आणि त्यांची मुलं रडायला लागली. आणि आईची अशी अवस्था पाहिल्यावर कोणाला रडू आवरेल. शेवटी डॉक्टरांनी सर्वांना विचार करायला थोडा वेळ दिला. शेवटी सगळ्यांचं एकमत होऊन सर्वजण ऑपरेशनसाठी हो म्हणाले. 14 जून 2018. गुरुवारची सकाळची वेळ. सकाळी 10 वाजता आत्याचं ऑपरेशन सक्सेस झालं आणि ऑपरेशन यशस्वी झालं तेव्हा कुठे सगळ्यांनी निश्वास सोडला. पण माझे बाबा आणि काका अजूनही टेन्शनमध्ये होते. डॉक्टरांनी त्या दोघांना सांगितलं होतं की ऑपरेशन तर यशस्वी आहे, परंतु त्यानंतरचे 48 तास काही खात्रीने सांगता येत नाही. तो दिवस तर गेला आणि रात्री अचानक 3 वाजता आत्याचा श्वास वाढला. तो दुपारी 2 पर्यंत तसाच. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या दिवसात तिने एकदाही डोळे उघडले नव्हते, पण शेवटच्या क्षणी डोळ्यातून जीव सोडला होता. तिचे डोळे सुजलेले आणि अगदी पांढरे फटक पडले होते. माझ्या ह्याच आत्याचं शेवटचं मुखदर्शन घेण्यासाठी आम्हाला लवकर पोहोचायचं होतं. कारण तिकडे पण सगळी लोक आमच्यासाठी खोळंबली होती. आम्ही खालापूर एक्सप्रेसने गावी जायला निघालो. 8:45 वाजत नाही तर आम्ही तळेगावात पोहोचलो. म्हणजे 2.5 तासाचं अंतर आम्ही 1.25 तासात पार केलं होतं. तळेगाव नंतर आम्ही चाकणला पोहोचलो तेव्हा 9:15 किंवा 9:30 झाले असतील. चाकण ते सुक्रेवाडी हे अंतर पाऊण किंवा 1 तासाचं आहे. म्हणजे सुक्रेवाडीला 10:15 वाजेपर्यंत आम्ही पोहोचणार होतो.
आणि आता लवकरच पोहोचणार याची खात्री वाटत होती, कारण चाकण ते चौफुला सरळ रस्ता लागतो, त्यासाठी कुठेही वळावं लागत नाही. आमची गाडी त्याच रस्त्याने वेगाने पुढे जात होती. बाबांना पण सांगितलं की आम्ही थोड्या वेळात पोहोचू, म्हणून त्यांनी पण तिकडे सगळी तयारी करायला घेतली. गाडीमध्ये आमच्या आत्याविषयी बोलणं सुरू होतं. आमच्या शेजारी राहणारे मामा, काका आणि भाऊ सुद्धा आमच्यासोबत आले होते. ह्यांचं बोलणं चालू होतं तेच मामा म्हणाले की आपण अजून पोहोचलो कसे नाही? खूप वेळ झालाय, इतक्या वेळात तर चौफुला यायला हवं होतं. कारण ते आमच्या गावी खूप वेळा आले होते, म्हणून त्यांना सगळा प्रवास, वेळ, सगळे रस्ते माहीत होते. ड्रायव्हरने तर त्याच रस्त्याने गाडी घेतली होती, मग आम्ही चुकलो कसे? आम्हाला चौफुल्याला जायचं होतं तर आम्ही आळंदी मार्गे गेलो, तेही 3 किलोमीटर पुढे. आधीच उशीर झालेला, त्यात ही चूक. आपलं लक्ष बोलण्यात होतं, म्हणून आपण रस्ता चुकलो. सगळ्यांना असंच वाटत होतं की बोलण्याच्या नादात हे असं झालं. मग ड्रायव्हरने गाडी मागे घेतली आणि पुन्हा रसिका हॉटेल जवळ आलो. आता तिथे 2च रस्ते होते, एक चौफुल्याला जाणारा आणि दुसरा आळंदीला. आम्ही चौफुला मार्गी निघालो. 20 ते 25 मिनिटं झाली आणि परत तोच रस्ता. दोन्ही बाजूला झाडं झुडपं आणि रस्त्याला काळा कुट्ट अंधार. आम्ही परत त्याच रस्त्याला आलो होतो, कारण चौफुल्याला जाताना हायवे सारखा रोड लागतो हे मला पण माहीत होतं. चौफुल्याची ओळख ही तिथे असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरामुळे होते, जे एका टेकडीवर आहे. ते मंदिर लांबून दिसलं की सगळ्यांना समजायचं आता चौफुले येणार. पण इथे तर फक्त आणि फक्त झाडी आणि भयानक अंधार होता. आता सगळ्यांनाच टेन्शन आलं. रस्ता तर बरोबर होता, मग परत हाच रस्ता का लागत होता? ड्रायव्हरने परत गाडी मागे घेतली आणि रसिका हॉटेल जवळ आलो. कोणाला विचारावं तर तिथे कोणीही जवळपास दिसत नव्हतं. पुढे फक्त एक बोर्ड होता, मोहिते पाटीलवाडी. त्या पलीकडे त्या ठिकाणी काहीच नव्हतं. मग दादाने मोबाईलमधला मॅप सुरू केला. मॅपमध्ये रस्ता तर सरळच दिसत होता, मग आम्ही चुकत का होतो? मामा एकच बोलत होते, हाच रस्ता बरोबर आहे, दुसऱ्या रस्त्याने जायला नको. जिथे आम्ही 25 मिनिटात पोहोचणार होतो, तेथे आम्हाला पोहोचायला आणखी 1-1.5 तास लागणार होता. ड्रायव्हरने गाडी त्याच रस्त्याने नेली आणि परत जे व्हायचं नव्हतं तेच झालं. तोच रस्ता, तीच झाडी आणि तोच भयानक काळा कुट्ट, काळजाचा थरकाप उडवणारा अंधार. आता बाबांना कॉल करायचा तर त्या ठिकाणी रेंज सुद्धा नव्हती. आत्याला शेवटचं बघायची इच्छा अपूर्णच राहणार असं मला वाटलं आणि अक्षरशः रडायला आलं. मनातच म्हणाले, हे देवा, निदान आत्याचं शेवटचं दर्शन तरी होऊ दे. तिच्यासाठी इतक्या घाईत आलोय आणि हे सगळं असं विचित्र घडतंय. गाडीतले सगळे वैतागले होते. आत्याला शेवटचं बघायला भेटणार नाही असंच सगळ्यांना वाटत होतं, कारण आम्हाला खूपच उशीर होत होता. आमच्या सोबत असणारे भाऊ एका बैठकीला जातात. त्यांच्या घरात अधिष्ठान आहे. त्यातला एक दादाच म्हणाला, काही होणार नाही, आपण पोहोचू वेळेतच. त्याने पण देवाचं नाव घेतलं आणि आम्ही परत मागे आलो. ड्रायव्हरला देखील कळत नव्हतं की हे काय होत आहे. त्या सगळ्यांनी एकमेकांना काहीतरी खुणावले आणि आम्ही चौफुल्याला निघालो. मला तर काहीही करून आत्याला पाहायचं होतं, तिच्यापर्यंत पोहोचायचं होतं. आता जर आम्ही चुकलो असतो तर आमचं काही खरं नव्हतं.
सगळेजण शांत बसले होते. आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय हे सगळ्यांना एव्हाना लक्षात आलं होतं. पण लहान मुलं घाबरतील म्हणून कोणी काही बोलत नव्हतं. मोहिते पाटील वाडी गेली. आता पुढे काय येतंय ते सगळे पाहत होते. आणि देवाची कृपा म्हणा नाहीतर आत्याची कृपा म्हणा, आम्हाला साबळेवाडी लागली, जी चौफुल्याला जाताना लागते. ह्याचा अर्थ आम्ही त्या चुकीच्या रस्त्यातून बाहेर पडलो होतो. आणि जशी ती पाटी पाहिली तसा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकासा आनंद ओसंडून आला. आणि थोड्याच वेळाने आम्हाला टेकडीवर असणारं हनुमानाचं मंदिर दिसलं. आणि आम्ही शेवटी चौफुल्याला पोहोचलो. मंदिराकडे पाहून आम्ही लांबूनच हात जोडून नमस्कार केला. आणि 15 मिनिटात आम्ही सुकरेवाडीत असणाऱ्या स्मशानभूमीत पोहोचलो. त्या ठिकाणी सगळे आमचीच वाट पाहत होते. मी मोबाईलमध्ये पाहिलं तर 11:30 वाजायला 10 मिनिटं बाकी होती. म्हणजे इतका वेळ आम्ही तिथेच फिरत होतो. तितक्यात बाबांनी आवाज दिला, दीपा इकडे ये, आत्याला पाहून घे. आत्या गेल्याचं दुःख बाबांच्या आवाजावरून आणि डोळ्यातून दिसून आलं. आत्याला सरणावर ठेवलं होतं. अगदी शांत झोपली होती ती. खूप सुंदर नटवलं होतं तिला. तिच्या आयुष्यातला शेवटचा शृंगार होता तो. तिचा तो सुकलेला आणि काळवंडलेला चेहरा पाहून मला रडणं आवरलं नाही. तिच्या पाया पडून चेहऱ्यावरून हात फिरवतच मी बाबांकडे पाहिलं आणि ते म्हणाले, आताच शेवटचं पाहून घे तुझ्या आत्याला, परत कधीही पाहायला भेटणार नाही. आणि बाबा देखील हमसून रडायला लागले.